मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी सर्वांना सांगते की शांतनू म्हणाले की त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, ते येऊ शकणार नाही. तेव्हा मोठी आई म्हणते की महत्त्वाचं काम? पण इतक्या सकाळी सकाळी घाईघाईने गेला, हे कुठलं महत्त्वाचं काम आहे? मोठे काका म्हणतात की कॉलेजमध्ये देखील काही काम नाही आहे. मग हा कसल्या कामाला गेलाय? प्रभाकर म्हणतो की ज्या अर्थी गेलाय त्या अर्थी काहीतरी महत्त्वाचं काम असेल दादा. उगीच आपण तर्क करण्यात काय अर्थ आहे, आल्यावर कळेलच आपल्याला. मोठी आई मनात विचार करते की काल हा मुलगा आदितीसाठी थेट जामीन घेऊन आला आणि आता सकाळीच निघून गेला. नक्की काय चाललंय याच्या डोक्यात? सर्वजण जेवण करत असतात, पण आदिती मॅम अस्वस्थच असतात. शांतनू पोलीस स्टेशनमध्ये येतो. शांतनू इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आमच्या घरातल्या व्यक्तीवर जे आरोप झालेत ते खोटे आहेत. नाही म्हणजे तुम्ही तपास तर करतच आहात, पण मी माझ्या दृष्टीनेही शोधण्याचा विचार करतोय. हे प्रवीण नागपुरे आहेत. पल्लवीवर ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा हेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्यांनी गुंडांना बघितलंय. मग यांच्याकडून सुद्धा आपण एकदा गुंडांची ओळख पटवू शकतो. इन्स्पेक्टर हवालदारला सांगतात की त्या केसमधल्या त्या गुंडांना इथे घेऊन या. तिघही गुंड सर्वांसमोर येतात. इन्स्पेक्टर विचारतात की यांना ओळखता का तुम्ही? प्रवीण नागपुरे म्हणतात की हो, हेच आहे तिघेजण. आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हा हे तिघेही पळून गेले. इन्स्पेक्टर विचारतात की या तिघांपैकी अजून कोणीतरी होतं का तिथे? प्रवीण विचार करू लागतो आणि सांगतो की आठवत नाही साहेब. इन्स्पेक्टर शांतनूला म्हणतात की साहेब, अहो, हल्ला करणारे हेच गुंड आहेत हे आपल्याला माहिती आहे. पैशांसाठी त्यांनी हे काम केलंय, अगदी खरं बोलतायत ते. तेव्हा शांतनू म्हणतो, हे बघा साहेब, हे पैशांसाठी काहीही करू शकता, म्हणजे पैशांसाठी खोटा आरोप देखील करू शकतात. ते तर कुणालाही अडकवू शकतात. असंच काहीतरी झालं असेल. इन्स्पेक्टर म्हणतात की असं फक्त तुमचं म्हणणं आहे, याचा तुमच्याकडं काही पुरावा आहे? शांतनू आदितीचा एक फोटो प्रवीण नागपुरेला दाखवतो आणि म्हणतो की नीट बघा, जेव्हा ही घटना झाली तेव्हा ह्या तिथे होत्या का? प्रवीण नागपुरे म्हणतो की घटनाचं काही माहीत नाही साहेब, पण तिथे एवढा गोंधळ होता की काही सुचतच नव्हतं. ताईंना खूप लागलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या गडबडीत होतो. आता ह्या तिथं होत्या की नव्हत्या हे काय माहीत नाही. आदिती खूप चिंतेत बसलेली असते. तिला मात्र तिच्यावर जो आरोप केलाय त्याच गोष्टी आठवत असतात. प्रभाकर सर तिथे आलेले असतात. ते आदितीला बघतात आणि नंतर पल्लवी देखील तिथे येते. परंतु तिचं दोघांकडेही लक्ष नसतं. ती तिच्या विचारांमध्येच असते. प्रभाकर पल्लवीला म्हणतो की कालपासून शांत शांतच आहे, काहीच बोलत नाहीये आदिती. तू बोलून बघ ना, कदाचित तुझ्याशी बोलेल. पल्लवी आदितीजवळ जाते आणि म्हणते की आई, काय चाललंय? तेव्हा आदिती म्हणते की काही नाही, बस ना. बरं झालं तू आलीस, तुझ्याशीच बोलायचं होतं. पल्लवी म्हणते की बोला ना, काय झालं? आदिती पल्लवीचा हात हातात घेऊन म्हणते की पल्लवी, आपण घरातल्यांसमोर खोटं खोटं भांडायचं ठरवलं होतं. त्याचा शांतनूवर देखील चांगला परिणाम होत होता. पण खरं सांगू, मला कालपासून खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे तू जे माझ्यावर संशय घेण्याचं जे दाखवतीयस, त्याच्यावर जर शांतनूचा विश्वास बसायला लागला तर तो माझ्यापासून कायमचा दूर जाईल. म्हणजे आता कुठं तो माझ्या जवळ यायला लागलाय ग? असं जर झालं तर सगळीच आशा धुळीला मिळेल. बघ, तू तुझं नातं पणाला लावून हा खेळ खेळू नकोस पल्लवी. जी जेन्युइन रिक्वेस्ट आहे, आपण इथेच थांबूया या प्रकारात. पल्लवी म्हणते की आई, प्लीज तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा. खरं तर आय एम सॉरी. आपण हे मुद्दाम करत असलो, खोटं खोटं करत असलो तरीही नकळत खूप विरोधात बोलते मी तुमच्या. पण आई, प्लीज जरा माझं थोडंसं ऐकून घ्या. आदिती म्हणते, पल्लवी, मला पुढचं नको सांगूस. मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण मला नाही जमणार. मी मागे तुझं ऐकलं होतं, पण आता नको प्लीज. पल्लवी, मला शांतनूला गमवायचं नाहीये. पल्लवी आदितीला म्हणते की तुम्ही त्यांना कधीच गमावणार नाही आई. आणि कोणी कितीही आरोप केले तरी तुम्ही निर्दोषच आहात. आदिती म्हणते की पण हे सर्व तू बोलून काय उपयोग आहे? तेव्हा पल्लवी म्हणते की मी नाही, तुमचा मुलगाच असं म्हणतोय. हो आई, तुम्ही काहीही केलेलं नाहीये. तुमची काहीही चूक नाही आणि तुम्ही निर्दोष आहात यावर शांतनूचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि तेच तर सांगायला मी इथे आले. तेव्हा प्रभाकर म्हणतो, पल्लवी, या विषयावर तुमचं परत बोलणं झालं का? पल्लवी म्हणते की हो बाबा, मी मुद्दामच आईंना खोटं ठरवून त्यांच्यावर संशय घेऊन पुन्हा एकदा वाद घातला. मला जाणून घ्यायचं होतं की त्यांची नक्की काय प्रतिक्रिया असेल, म्हणूनच मुद्दाम विषय वाढवला मी. तेव्हा ते काय म्हणाले माहिती आहे? दिती मॅम म्हणतात की काय म्हणाला माझा शांतनू?
पल्लवी म्हणते की ते म्हणाले, कोणीही काही म्हणू दे, कितीही पुरावे समोर येऊ देत, कितीही कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी समोर येऊ दे, पण तुम्ही निर्दोष असल्याची त्यांना पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीयेत. अदिती मॅमला हे ऐकून तर खूपच आनंद होतो. त्या रडत देखील असतात. पल्लवी म्हणते की मला पण खरे तर काळजी वाटत होती की मी सतत आईंवर आरोप करतेय, त्यांना विरोध करतेय. यावर जर खरंच शांतनूने विश्वास ठेवला तर? म्हणून मग मी मुद्दाम वाद घालत होते त्यांच्याशी, कारण मला जाणून घ्यायचं होतं की त्यांना काय वाटतंय. पण उलट त्यांनीच मला सांगितलं की वरवरच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस पल्लवी, तुझ्या आतला आवाज ऐक. तो आवाज तुला हेच सांगेल की आई निर्दोष आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपलं लाईक्सचं टार्गेट असणारे 1050 लाईक्स तर ते देखील पूर्ण करा. धन्यवाद. एवढी झटापट करून अटकपूर्व जामीन मिळवली त्यांनी तुमच्यासाठी आणि आत्ताही कुठे गेले माहिती आहे? तुमच्यावरचे आरोप खोडून काढण्यासाठी पुरावे गोळा करायला गेलेत. आई, मला माहिती आहे या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. तुम्हाला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय ते आता गप्प राहणार नाही. तर काही चांगलं होणार आहे आई. मायलेकांची नाळ आता पुन्हा जोडणारे बघाच तुम्ही. अदिती मॅम म्हणतात की असंच घडू दे. परमेश्वराकडे हीच एक प्रार्थना आहे. शांतनू घटनास्थळी जाऊन सर्वांना विचारत असतो. तो पल्लवीचा फोटो दाखवून सर्वांना सांगत असतो की ही माझी बायको पल्लवी. त्या दिवशी इथं हल्ला झाला होता तीच ही. थँक्यू, खरंच तुमच्यामुळंच ती वाचली. मला सांगा, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी ह्यासुद्धा होत्या का इथे? अर्थातच तो अदिती मॅमचा फोटो सर्वांना दाखवत असतो. एक माणूस म्हणतो की नाही हो, नक्की नाही आठवत. दुसराही म्हणतो की नाही, मी नाही बघितलं यांना. शांतनू एका बाईलाही विचारतो की तुम्ही बघितलं का यांना? तेव्हा ती बाई सांगते की कसं आहे ना, त्या दिवशी खूप गोंधळ होता, खूप बायका होता तेव्हा, ते ह्या असतील आणि नसतील काहीच सांगू शकत नाही. तर इकडे मोठे काका आणि मोठी आई चहा घेत बसलेले असतात. मोठे काका म्हणतात की पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये एक नवीन कोर्स सुरू होण्याबद्दल एक मीटिंग आहे. परंतु मोठ्या आईचं मोठ्या काकांच्या बोलण्यावर लक्ष नसतं. मोठे काका म्हणतात की काय ग सुपर्णा, काय झालं? चहा तर तसाच आहे तुझ्या हातात अजून. मोठी आई म्हणते की चहासुद्धा कडू लागायला लागलाय मला आता. नाहीतर काय, आपण एवढे प्रयत्न केले, गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलं, आदितीचं नाव घ्यायला लावलं, पण सगळं मातीमोल झालं. त्या शांतनूला नक्की हवंय काय हेच कळत नाही मला. मोठे काका म्हणतात की तो सकाळचा गेलाय, अजून आला नाही ना? मोठी आई म्हणते की तेच तर, सगळं परस्पर ठरवतो. इतकी वर्ष त्याच्या डोक्यात मी खत घालून द्वेष पेरला, पण काय उगवून आलं? आईचं प्रेम. असं कसं झालं हो? आता त्या गुन्हेगारांचं म्हणणं खोटं ठरल्यावर पोलिसांचे हात मात्र माझ्या गळ्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्ही सर्व खापर माझ्यावर फोडून मला एकटं पाडणार. मोठे काका म्हणतात की तसं नाही आहे सुपर्णा. पल्लवीला संपवण्यासाठी तू स्वतः तिथे राहायला नको होतं इतकंच म्हटलं मी. तू यातून बाहेर पडण्यासाठी मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. काय करायचं सांग मला. तेव्हा मोठी आई म्हणते की पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील अशी कुठलीही शक्यता आपण शिल्लक ठेवता कामा नये. मोठी आई म्हणते की अहो, तुम्ही जेव्हा घरी नव्हता तेव्हा कमला नावाची एक बाई आपल्या घरी येऊन गेली. मी तुम्हाला सांगितलं हे आठवतंय? मोठे काका म्हणतात की हो, आठवतंय ना. तिला पैशाचं आमिष दाखवून आदितीचं नाव घ्यायला लावलंस तू. मोठी आई म्हणते की पैसे तर दिले, पण ती बाई एक नंबरची स्वार्थी आहे. पैशासाठीच तिने पोलिसांना आपल्या घरी घेऊन यायचं धाडस केलं होतं. पुन्हा कधीच इकडे येणार नाही, त्यामुळे पैसे देऊन तिचं तोंड गप्प केलं होतं. मोठे काका म्हणतात की बरोबर आहे तुझं. सध्या ताकसुद्धा फुंकून प्यायला पाहिजे. मी करतो व्यवस्था. मोठे काका रात्रीच्या वेळी प्रदीपला बाहेर बोलावून घेतात. प्रदीपला ते म्हणतात की मी जेव्हा घरी नव्हतो तेव्हा सुपर्णावर आरोप करणारी एक कमलाबाई कोणीतरी आली होती ना, तिला हे पैसे नेऊन दे आणि तिला म्हणावं की पोलिसांनी काही पण विचारलं तर आदिती ह्या नावावर ठाम राहायचं. प्रदीप म्हणतो की मी उद्याच्या उद्या जातो आणि त्या बाईला पैसे नेऊन देतो. पण मला त्या बाईचा पत्ता नाही माहीत, कारण पोलीस त्या दिवशी डायरेक्ट तिला इकडे घेऊन आले आणि मग मी तिला रस्त्यात गाठलं आणि पैसे दिले. ते काका म्हणतात की अरे, ज्या बाईला पैसे दिले त्या बाईचा फोन नंबर, पत्ता बित्ता काही नाही तुझ्याकडं? महत्त्वाची साक्षीदार आहे ती या केसमध्ये. जी आपल्या घराकडे येते तिच्याबद्दल काहीच माहीत नाही तुला? दीप म्हणतो की सॉरी दादा. मोठे काका म्हणतात की काय सॉरी प्रत्येक वेळी? आता एक काम कर,
पोलिसांकडे जा आणि त्यांना संशय न येता त्या बाईचा पत्ता मिळव. हे काम आता काही पण करून झालं पाहिजे. त्यात शांतनू तिथे येतो. मोठे काका शांतनूला बघून खूप घाबरतात. मोठे काका त्याला विचारतात की काय रे शांतनू. शांतनू म्हणतो की काही नाही, मी जस्ट आलो आणि तुम्हाला इथे बाहेर बघितलं. काय झालं, काही विशेष? मोठे काका म्हणतात की विशेष काही नाही रे, घरात एवढ्या तणावाच्या गोष्टी चालल्यात, म्हटलं जरा मोकळ्या हवेत जाऊयात. पण तू सकाळपासून होता कुठेस? शांतनू म्हणतो की शोध घेत होतो. आपल्या घरातल्या व्यक्तीवर जे आरोप झाले ते खोटे आहेत याचा, आणि याची खात्री आहे मला की ते निर्दोष आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मी सगळं शोधून काढणार आहे. तुमचं चालू द्या, मी येतोच, असं म्हणून शांतनू तिथून निघून जातो. मोठे काका प्रदीपला म्हणतात की बघितलंस, म्हणून मी तुला सांगत होतो, आपली तटबंदी आता सगळ्या बाजूंनी भक्कम करायला पाहिजे. शांतनू जर त्या बाईपर्यंत पोहोचला तर सगळंच संपलं. प्रदीप म्हणतो की नाही, मी उद्याच पोलीस स्टेशनला जातो. पल्लवी इकडे अभ्यास करत असते. शांतनू मात्र दिवसभरात घडलेल्या गोष्टींचाच विचार करत असतो. पल्लवी शांतनूला डाऊट विचारण्यासाठी जाते तेव्हा ती बघते की शांतनू खूप विचारांत आहे, आणि मग शांतनूच्या डोक्याला मालिश करून देण्यासाठी ती तेल घेऊन येते. शांतनूला म्हणते की तुम्ही दिवसभर बाहेर होता ना, दमला असाल, त्यात वेळेवर खाणं पिणंही झालं नसेल. मला जर आता तेल मालिश करून दिली ना तर छान वाटेल. शांतनू म्हणतो की अगं तू कशाला त्रास करून घेते. पल्लवी म्हणते की अहो त्रास कसला त्यात, मी आजारी होते तेव्हा स्वतःच्या हाताने मला भरवत होता, काही जरा करू द्या ना, या. आणि मग पल्लवी शांतनूच्या डोक्याची मालिश करत असते. ती म्हणते की दिवसभर खूप धावपळ झाली असेल ना, त्यात आपली पण भेट झाली नाही आणि काही बोलणंही झालं नाही. कुठे गेला होता तुम्ही? शांतनू म्हणतो की बाहेर होतं, जरा कामात होतो. पल्लवी म्हणते की काय काम होतं तुम्ही मला सांगू शकता? तशी काहीही शेअर करू शकता तुम्ही, आणि आपल्या माणसासोबत तर मनातलं सगळं काही बोलायचं असतं, मनात काहीच साठवून ठेवायचं नसतं. ऐकल्यावर शांतनूच्या डोळ्यात मात्र पाणी असतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू म्हणत असतो की मी आता स्वतः लक्ष घालून हे आरोप सगळे खोटे आहेत हे सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. दीप इन्स्पेक्टरकडे जातो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशी तुम्ही त्या बाईंना आमच्या घरी घेऊन आला होतात, त्यांचा जरा मला पत्ता हवा होता. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, सूर्यवंशी कुटुंबातले 2 व्यक्ती एकाच बाईचा पत्ता मागताय. दीप म्हणतो की म्हणजे आणखी कोणी आलं होतं का? इन्स्पेक्टर म्हणतात की शांतनू सूर्यवंशी. प्रदीप जेव्हा मोठ्या काकांना फोन करून सांगतो तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो. शांतनू त्या बाईला म्हणतो की तुमच्या एका खोटं बोलण्याने माझ्या आयुष्याचं काय झालंय, माझ्या आईचा प्रश्न आहे हा. त्या बाई म्हणते की म्हणजे त्या बाई तुमच्या आई आहेत? मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते भारती पाटील, सपना हुकारे, पूजा कांबळे, वंदना तांबडे, कुंद कुलकर्णी, प्रमोद पंडित, मंदा खरे, की गुरव, वैभव कुष्टे, गीता दोशी, शुभांगी धांगवे, तीन लांडे, श्रीधर मोरे, आशा नांगरे, साहेबराव दराडे, कोमल कांबळे, किसन बुगडे, योगेश मेश्रम, रेश्मा भगत, सविता रांगे, स्वाती सुतार, कुंद कुलकर्णी, धनश्री देशमाने, नीलम गीते, रवी कवडे, गीता चंदेर, संतोष उधाणे. तर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.